संभाजीनगर जिल्ह्यातील तनिषा सागर बोरमणीकर हिने 12वीच्या परीक्षेत 100 पैकी 100% मिळवले असून ती राज्यात प्रथम आली आहे। तनिषा बोरमणीकर ही बुद्धिबळपटू असून तिने 12 वेळा बुद्धिबळात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। तनिषाच्या या यशाचा तिच्या पालकांना मोठा अभिमान वाटत आहे। सर, काय सांगाल, आपली मुलगी 100% 100 घेऊन पास झालेली आहे बोर्डाला, तर कसं वाटतं आपल्याला? ॲक्च्युली तनिषा आम्हाला एक्सपेक्टेड होतंच, तिला 95-96च्या वर मिळतीलच, पण राज्यात प्रथम येईल हे थोडं खूपच छान वाटलं ऐकून। त्याची ती नॅशनल चॅम्पियन आहे बुद्धिबळाची। आत्तापर्यंत ती बुद्धिबळामध्ये तिने भारताला 12 वेळेला रिप्रेझेंट केले आणि अंडर सब-16 आणि सब ज्युनियरमध्ये ती नॅशनल चॅम्पियन आहे। तशी ती अभ्यासामध्ये तेवढीच एक पाठी म्हणल्यासारखी झालेल। ती असं वाटत नाही की ती खूप वेळ, आपल्याला वाटतं की खूप वेळ अभ्यास करते, असं नाही, पण ती जेवढा वेळ करते त्याच्यात 100% देते तिचं। त्यामुळे 100% तिला गुण आणि सर्वप्रथम राज्यात आल्यावर ऐकून खूपच आनंद वाटला सर। आणि पुढे ती आता CAची तयारी करते। CAची एक्झाम आहे तिची जूनमध्ये, CA फाउंडेशनची। ॲज अ डिग्री म्हणून ती चार्टर्ड अकाउंटंट हा कोर्स तिने निवडलेला आहे। तिची आई पण चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि पुढं तिचा इंटरेस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आहे, असं IPS किंवा IAS मध्ये तिचा इंटरेस्ट आहे। हा निकाल आपण कशावर बघितला आणि बघितल्यानंतर कसं वाटलं आपल्याला? हा निकाल आम्ही स्टेट गव्हर्नमेंटची जी साईट आहे ऑनलाईन पेपरमध्ये जी दिली होती त्याच्यावर बघितला आणि खूपच आनंद झाला, एकदम 100 पैकी 100 मार्क। काय सांगशील, 12वीमध्ये तू चांगला दिनक्रम केला आहे, कसा होता? 12वीमध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला, कारण मी चेस खेळते, त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या। मी शेवटचा 1-1.5 महिना मात्र नीट अभ्यास केला। त्याच्यात मी 1 ते 2 वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले बोर्डाचे, त्यामुळे मला खूप मदत झाली। म्हणजे माझा पोर्शन पण कंप्लीट झाला, मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची। आणि मी दिनक्रम आजच नाही करायचे, पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे। त्यामुळे मग त्याला मला 6 तास लागतील, 10 तास लागतील, 2 तास लागतील, पण तेवढं करून मी संपवायचे।